नवी मुंबई नेटवर्क। ऐरोली की विधायक गणेश नायक और आयुक्त अभिजीत बांगर के बीच संपन्न साप्ताहिक मुलाकात में पूर्व नगर सेविका नेत्रा शिर्के ने कोरोना की तीसरी लहर आने की संभावनाओं को देखते हुए कई महत्वपूर्ण मुद्दे आयुक्त अभिजीत बांगर के समक्ष रखे। उन्होंने सबसे महत्वपूर्ण मुद्दा उठाया, कोविड केयर सेंटर में खास बच्चों के लिए बाल चिकित्सक विभाग का निर्माण किया जाए। उनकी मांगों को जायज ठहराते हुए खुद गणेश नायक ने आयुक्त को इस दिशा में गंभीरता से कदम बढ़ाकर छोटे बच्चों के लिए स्पेशल यंत्रणा तैयार करने की हिदायतें दी। आता लहान मुलांना सुद्धा त्याची लागण लागू शकते आणि म्हणून या सर्व यंत्रणा लहान मुलांच्यासाठी सुद्धा स्पेशल यंत्रणा उभी करावी अशा प्रकारची नेत्रा शिर्के यांनी सूचना केली। आणि ती गोष्ट खरी आहे की मोठी माणसं काहीतरी सांगू शकतील, लहान मुलं काय सांगणार? काय होते, त्यांना ताप येतो, पण ताप येतोय सांगण्यापेक्षा त्याला निश्चितपणे काय सांगावं वाटणार नाही आणि त्याकरता सुद्धा ती तशी तरतूद करावी अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे। बता दें कि नेत्रा शिर्के ने आयुक्त अभिजीत बांगर से महत्वपूर्ण मांग करते हुए हर कोविड केयर सेंटर में बाल चिकित्सा वार्ड, छोटे बच्चों के आईसीयू बेड युक्त विशिष्ट वार्ड की व्यवस्था करने पर भी जोर दिया। आयुक्तांकडे मी आता अशी मागणी केलेली आहे की आपल्या महानगरपालिकेमध्ये जसं बाकीच्या आपल्या 20 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी आपण सगळे कोविड सेंटर सुरू केलेलं आहे, आयसीयूचे बेड्स रेडी केलेले आहेत, तसं आता पीडियाट्रिक वॉर्ड आपल्याला कोविड सेंटर्समध्ये रेडी करायला लागेल। लहान मुलांसाठी तिथे वेगळा वॉर्ड असला पाहिजे आणि आयसीयूचीही तरतूद असली पाहिजे, कारण तिसऱ्या लाटेसाठी आपण या दुसऱ्या लाटेसाठी जशी तयारी व्यवस्थित केली नव्हती आणि आता आपण बघतोय की केवढे रुग्ण वाढले आणि केवढा त्रास झाला लोकांना, तर हा त्रास तिसऱ्या लाटेमध्ये झाला नाही पाहिजे आणि म्हणून आत्ताच त्याची तयारी करायला पाहिजे अशी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। इतना ही नहीं, उन्होंने शहर के बेड रिडन मरीजों के घर जाके कोरोना का टीकाकरण करवाने पर जोर देते हुए सोसाइटी में कोरोना वैक्सीनेशन कैंप लगवाने की सलाह भी आयुक्त अभिजीत बांगर को दी। अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेवढ्या सगळ्या सोसायटीज आहेत आपल्या कॉर्पोरेशन एरियामध्ये, तर त्यांची अशी मागणी आहे की जसं आपण RT-PCR किंवा रॅपिड अँटीजन टेस्टचे कॅम्प्स त्या सोसायटीजमध्ये घेतले, तसे आपण आता वॅक्सिनेशन कॅम्प पण सोसायटीच्या आवारात घेतले पाहिजे। कारण ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा लोकांना आपण म्हणतोय की तुम्ही घराबाहेर पडू नका, पण वॅक्सिनेशन घेण्यासाठी आपण त्यांना क्यू लावायला लावतोय सेंटर्समध्ये जाऊन, तर तिथे कुठेतरी ज्यांना अजूनही लागण झालेली नाही आहे ते कुठेतरी इन्फेक्ट होऊ शकतात अशी त्यांना भीती आहे, म्हणून वॅक्सिन घ्यायला लोक बाहेर पडतही नाही आहेत। तर जर का सोसायट्यांच्या आवारामध्ये आपण असे वॅक्सिनेशन कॅम्प घेऊ शकलो लवकरात लवकर, तर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे कॅम्प घेतले पाहिजेत। कारण आता अपोलो हॉस्पिटल महानगरपालिकेला अप्रोच झालेलं आहे की आम्ही वॅक्सिनेशन कॅम्प्स सोसायट्यांमध्ये घ्यायला तयार आहोत, पण एका डोसचे 850 रुपये ते घ्यायचा असा आत्ता त्यांचा विचार आहे। तर हे खूप अमाऊंट मोठी झाली, सगळ्यांनाच हे 850 रुपये देणं परवडेल हे आपल्याला सांगता येत नाही आणि म्हणून मला असं वाटतंय की कुठेतरी आपण जसे रॅपिड अँटीजन कॅम्प घेतले तसे आपल्याला वॅक्सिनेशन कॅम्प पण सोसायट्यांच्या आवारात घेतलं गेले पाहिजेत। त्याचबरोबर जी घरी लोक बेड रिडन आहेत त्यांच्यापर्यंत अजूनही वॅक्सिन पोचले नाही आहेत की ते घरी आजारी आहेत आणि बाहेर पडू शकत नाही आहे वॅक्सिन घेण्यासाठी, तर त्यांच्या घरी जाऊन लस देण्याची ही सोय आपल्याला करणं फार गरजेचं आहे। नेत्रा शिर्के ने आयुक्त से ये मांग की है कि एक ही जगह पर RT-PCR जांच और कोरोना का टीकाकरण किया जाना एक बहुत बड़े खतरे की घंटी है, इसलिए ये दोनों ही व्यवस्था अलग अलग जगह की जाए ताकि नागरिकों में कोरोना का प्रादुर्भाव फैलने का भय ना रहे। जिथे आता आपण लसीकरण केंद्र केलेले आहे, जसं मीनाताई ठाकरे आपलं हॉस्पिटल आहे किंवा दुसरे जेवढे हॉस्पिटल आहेत, तिथे लोक RT-PCR टेस्ट करायलाही येतात आणि तिथे लसीकरण घ्यायलाही येतात। त्या लसीकरण आणि त्यांच्या दोन्ही RT-PCR टेस्टच्या लाईन अगदी जवळून असतात, तिथे काहीही त्यांनी असं सेग्रिगेशन केलेलं नाही आहे आणि म्हणून लोक तिथे वॅक्सिन घ्यायला जातात आणि ते खूप घाबरतात की पॉझिटिव्ह लोकांच्या जवळ आम्ही उभे असतो आणि आम्हाला मग त्याच्यामुळे लागण होईल आणि ही शक्यता दाट आहे।
आहे म्हणून तीही विनंती केलेली आहे की RT-PCR जी व्यवस्था आहे ती त्या हॉस्पिटलमध्ये एका वेगळ्या ठिकाणी हवी आणि वॅक्सिनेशनची व्यवस्था जी आहे वेगळ्या ठिकाणी हवी आणि ह्या दोन्ही जे लोक तिथे जातात त्यांच्यामध्ये तिथे डिस्टन्स ठेवलं गेलं पाहिजे. इतना ही नहीं, नेत्रा शिर्के ने 18 से 44 आयु वर्ष की भांति 45 से अधिक आयु वर्ग के नागरिकों के कोरोना का टीकाकरण के लिए कोविन ऐप के माध्यम से ऑनलाइन रजिस्ट्रेशन की सुविधा शुरू करने की भी मांग की. आता आपण कोविन ॲपमध्ये 18+ लोकांसाठी 18+ 18 to 44च्या एज ग्रुपसाठी आपण एक बूथ ओपन केलेलं आहे महानगरपालिकेने. तर मी त्यांना आयुक्त साहेबांना अशी विनंती केली आहे की तसंच 45+ जी लोकं आहेत त्यांनाही प्रत्येक लसीकरण केंद्रामध्ये जाऊन लाईन लावावी लागते. सकाळी 7 वाजता जायचं, टोकनसाठी उभं राहायचं, एवढ्या उन्हामध्ये एवढ्या गरमीमध्ये. सगळे सिनियर सिटीजन लोक आहेत, 45+ पण बरेच सिनियर सिटीजन आहे, सगळे लाईनीत तिथे उभे असतात. तर मी त्यांना अशी विनंती केली की तसं तुम्ही 18 to 44साठी एक वेगळं बूथ ओपन केलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी, तसं तुम्ही 45+साठी पण एक ऑनलाईन रजिस्ट्रेशनचं बूथ त्या कोविन ॲपवर केलं पाहिजे की जेणेकरून लोक घरी बसून आपल्या ॲपवरती बुकिंग करतील, एक वेळ त्यांना जी मिळेल त्यावेळेस जाऊन तिथे लसीकरण घेतील. आणि म्हणून एक आपल्याकडे लस कमी असते, लोकांना कळत नाही, महानगरपालिकेमधून मेसेज येतो की उद्या ह्या केंद्रावर लस उपलब्ध होणार आहे, असतात 100 डोस, तिथे 500 लोकांची लाईन लागते. हे किती म्हणजे हे आपण आपली जे शहर आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की सगळं फार सिस्टमॅटिकली प्लॅन्ड सगळं असतं, हे प्लॅनिंगमध्ये हे फार कुठेतरी आपण चुकलेलो आहोत आणि म्हणून त्याला ऑनलाइन करण्याची सोय पण केली गेली पाहिजे. नेत्रा शिर्के ने इस बात को भी उजागर करते हुए कहा कि आज 18 से 44 आयु वर्ग के नागरिकों द्वारा टीकाकरण केंद्र में मांग के अनुसार कोवैक्सीन का टीका न देकर मनपा उन्हें कोविशील्ड वैक्सीन लेने का दबाव बना रही है. काही लोकांना कोवॅक्सिन पाहिजे असतं डोस आणि काही लोक कोविशिल्ड घ्यायला तयार असतात. आता आपल्या महानगरपालिकामध्ये आपण पहिले काही ठराविक लोकांना कोवॅक्सिनचे फर्स्ट डोस दिले आणि त्यांना सेकंड डोस पण दिले. पण ज्या लोकांना आता 18 to 44 कॅटेगरीमध्ये कोवॅक्सिन पाहिजे त्यांना आपण नाही म्हणतो आणि सांगतो तुम्हाला फक्त कोविशिल्ड दिलं जाईल. तर माझी अशी विनंती होती हे ऑप्शन्स पण महानगरपालिकेने ठेवले पाहिजे सेंटर्सवर, कारण लोक वाचतात वॅक्सिनबद्दल आणि त्यांना असं असतं की आपल्याला हे पर्टिक्युलर वॅक्सिन पाहिजे, तो ती सोय झाली पाहिजे. नेत्रा शिर्के द्वारा उठाए गए तमाम मुद्दों पर आयुक्त ने गंभीरता से कदम उठाने का आश्वासन दिया. ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क.